2020 मध्ये का 19 मध्ये नाही ना 16 मध्ये. नाही आपलं ही जे प्रशिक्षणाला आले त्यावेळेस 20 मध्ये होतं. आणि मग ते त्यांचं त्यावेळेस आम्ही काय झालं 2 दिवस असं प्रशिक्षण घेतलं आणि मग त्यावेळेस पिसाळ साहेबाचं शेड झालेलं होतं आणि यांचं काम चालू होतं. ही घरगुती पद्धती ना चालू करत होती. त्यावेळेस ते म्हणले आता पैसा नव्हता काय नव्हता तर ते घरच्या घरी सगळं चालू होतं त्यावेळेस परिस्थिती. तर त्यावेळेस त्यांनी चालू केलं होतं. आम्ही काय बेसिकच गोष्टी सांगितल्या त्या पण स्वतः मग त्यांनी कंपनीमध्ये राहिले. अगोदर सुरुवातीला वैयक्तिक बॅचेस काढल्या सुरुवातीला पण त्यात थोडंसं त्याला वाटलं लॉस काहीतरी वाटलं असेल किंवा पैसे हे भांडवल नव्हतं तर मग आता त्यांनी मग कंपनीला हे केलं. आता ती माहिती सांगतील तुम्हाला आता. सांगा त्याला कसं काय केलं सुरुवात. काय नाही 72 फूट केलं आधी आपण. 72 फुटामध्ये काय केलं आपण त्या टायमाला ओपनमध्ये असताना आपण काय आपली परिस्थिती गंभीर होती त्याच्यामुळे आपण काय केलं केडची लांबी रुंदी 72 बाय 25 केलं. त्याच्यामध्ये काय समजा बॅच घ्यायची तर ओपनला आपण परिस्थिती नसल्यामुळे 500 पक्षी टाकले आधी. 500 पक्षी त्याच्यामध्ये 69,000 रुपये बेनिफिट राहिलं. त्या टायमाला 120 पट्टी होती आणि त्याच्यामधून थोडं हळूहळू पुन्हा मग 1100ची टाकली. ओपनला राहिलो पण मार्केटिंग ओके नसल्यामुळं आपण ओपनला टिकू शकलो नाही. आणि नंतर पण याच्यात 1200-1,500 पक्षी मग कंपनीला वेंकीजला गेलो आपण कोरोनाच्या आधी. म्हणजे तुम्ही स्वतः केला आणि त्याच्यानंतर कंपनीला गेलो. तुम्हाला स्वतःमध्ये परवडलं नाही का? परवडलं नाही म्हणजे मार्केटिंग बरोबर म्हणजे काय मार्केट व्यवस्थित नसल्यामुळं त्याच्यानंतर कधी कधी 70,000 राहिले कधी कधी 70,000 जायला. त्याच्यानंतर तुम्ही कंपनी सोबत अग्रीमेंट केलं. तर कंपनीचा अनुभव कसा आहे जरा सांगा. कंपनीचा अनुभव असा की कंपनीला टेन्शन नाही कुठलं मानसिकता ताण नाही पण पैसे कमी आहेत. म्हणजे एवढे म्हणजे माझे 1100-1200 पक्षांना कधी 18,000 कधी 25,000 राहत होते. मग एक दिवशी असंच बसल्यानंतर म्हणलं तर राबायचं तर तेवढंच ह्याचे मग परत ही पुढं 80 फूट 85 फूट वाढवलं किंवा आपल्याला आता ह्याच्यात 20-22,000 18,000 यायला लागले अजून डबल कसे येतील ह्या अपेक्षेनं. पुन्हा टोटल पक्षी किती केलं तुम्ही? ते पण आहे 5,500 पक्षी. 5,500 नंतर पुन्हा कोरोनाच्या नंतर व्यंकेश स्कूल प्रीमियम करालो. प्रीमियमला थोडं बरं वाटलं म्हणून. बँकेत काय जास्त देत नव्हतं का? नाही पेमेंट कमी त्यांची आणि प्रीमियमचं चांगलं एवढं स्टॉप नाही फीडमध्ये नाही. आणि त्यांनी थोडंसं हे केलं आम्हाला नाराज केलं की म्हणलं 2 कोटीला कंपनी आमची लॉसमध्ये कोरोनामध्ये तुम्हाला बेनिफिट कमी देणार आम्ही 7,000 बिल दिलं त्यांनी. बरं ज्यावेळेस 2 कोटीला प्लस होता तेव्हा आम्हाला का दिलं नाही. तुमचा आमचा काही संबंध नाही ना अर्थार्थ कंपनीशी काय आपलं आहे का आमचं जे आहे त्याप्रमाणे दे. मग नाराज झालो मी प्रीमियमला आलो. प्रीमियमचा कसा आहे अनुभव? चांगला आहे प्रीमियमला चांगलं. कसं रेट काय? 7,500 रुपये. आणि FCR लागेल तर आपल्याला 9 पडते. FCR जर कमी लागला तर ते 7.5 मधून आपले वजा करते आणि FCR जर चांगला लागला तर 7.5 ला प्लस देते. चांगलं आणि मर किती टक्के फ्री आहे? 5%. 2903 आहे आपलं 3 किलो झालं तर आपलं 60. मर 5%, 27 जनरल 5 हा पण 327च्या पुढे गेलं 2600 प्लस आहे त्याला. 2600 प्लसला 5% आणि त्याच्या पुढे 2600च्या पुढे गेलं तर 6% 2600च्या आतमध्ये साईज असेल तर 5% असं म्हणायचं. म्हणजे आता हे जे नवीन आम्ही आहेत कंपनी सोबत केलं तर चांगलं आहे का? नाही चांगलं दोन्ही पण आहे बघा. बॅलन्स असेल तर आता मार्केट आहे. जे कंपनीला वर्षभर आपण कमवतो ते 2 महिने तुमच्याकडे जर पैसे खिशात आहेत आणि वर्षात एक बॅच 1,000 पक्षांना कमीत कमी आजच्या कंडिशनला मार्केटिंगच्या 2.5 लाख रुपये खर्च. मार्केट जर चालू तुम्ही कंपनी सोबत वर्षभर खेळलात त्याच्यापेक्षा एक बॅच मध्ये तुम्ही कमवून पण बॅलन्स नाही म्हणलं का 1.5-2 म्हणलं तर आता किंमत वाढत चालली. प्रत्येक वेळेस 2.5 पर्यंत 1,000 पक्षाला खर्च आहे. पण 2.5चे 2.5 झाले तर बरं वाटेल आपल्याला. पण 2.5चे 2 झाले तर माझा अनुभव प्रत्येक वेळेस एका बॅचला लाख रुपये जायचे एका बॅचला परत लाख रुपये. मार्केट आमचा मित्र आहे उन्हाळ्यामध्ये दरवर्षी आमचा मित्र आहे ढगे म्हणून ते प्रायव्हेटला चालत होता आणि मी कंपनीला चालत होतो. त्याच्या कोरोनामध्ये 3 बॅच कोरोनाच्या म्हणजे आधी 3 बॅच ह्याच्यामध्ये गेला तो लॉस मध्ये.